एक प्रबंध लिहिणारा होता, त्याला पीएचडी करायची होती. किंवा जपा तपाने यज्ञाने अनेक साधनाने देव जवळ होत नाही, कोणत्या साधनाने देव जवळ होतो म्हणून वारकऱ्याला त्यांनी विचारलं, अरे तुम्ही वारकरी आहात, देव जवळ करण्याचं साधन कोणतं? ते म्हटले, मला कशाला विचारतायत, गावात तुकोबाराय आहेत ना, तुकाराम बुवा, त्यांना जाऊन विचारा की. तुकोबारायांकडे तो पीएचडी करणारा विद्यार्थी गेला, महाराजांना दंडवत घातलं. म्हटले, महाराज तुमच्याकडे पाहिलं की असं वाटतं तुमचा एवढा गोड चेहरा आहे, एवढा गोड चेहरा आहे, तुमच्या चेहऱ्याकडे पाहत राहावं. आणि काय हो, तुम्ही एवढी कुठली साधना करता? मी जपाच्या साधनेचं अनुबंध लिहिलाय, तपाचा लिहिलाय, योगाचा लिहिलाय, यज्ञाचा लिहिलाय. ह्या साधनामध्ये एकविधता नाहीये. मग तुम्ही अशी कोणती साधना करता की त्या साधनेवर तुम्ही अहोरात्र या ठिकाणी बसलेले असता? ती म्हटले, मी काही करत नाही, फक्त माझ्या परमात्म्याचं मी नामस्मरण घेतो. मग तो विद्यार्थी विचारू लागला, महाराज एवढं नामस्मरण तुम्हाला आवडतं? म्हटलं, हो, मला याच्यापेक्षा काही आवडत नाही, काही आवडत नाही. मग नामस्मरण करण्यासाठी काही सोडावं लागत नाही, न लगे संडावा आश्रम, घरदार काही सोडावं लागत नाही. उपजले कुळीचे धर्म, अनेक नकळे वर्म, एक पुरे नाम विठोबाचे. तुकोबाराय म्हणतात, याच्यासाठी काही त्यागायची गरज नाही, नामस्मरण मला आवडतं. मग तो विद्यार्थी म्हणतो, एवढं नामस्मरण तुम्हाला आवडतं? ते नामस्मरण आंबट आहे, तिखट आहे, खारट आहे का गोड आहे? तुकोबाराय म्हटले, नाही, भगवंताचं नाम हे गोड आहे, खूप गोड आहे, इतकं गोड आहे की त्याच्या गोडीची चव सांगू शकत नाही.